घातपात आहे का याची चौकशी नक्की झाली पाहिजे. पण या सगळ्या संबंधाने जर कोणी अडथळा निर्माण करणार असेल तर मात्र शंका घ्यायला वाव असेल. तेव्हा एक आम्ही प्रश्न विचारतोय की तुम्ही सगळ्या प्रकारचे फुटेज दाखवताय ना, पण मुळात पहाटे साधारणतः 5:30 पावणे 6 पासून ते दादा विमानात बसेपर्यंतच जे एकूण सीसीटीव्ही फुटेज आहे ते कोणत्या गाडीने आले होते, त्यांना विमानतळावर कोण सोडायला आलं होतं, विमानात ते कसे बसले, त्यांच्या सोबत त्यांना निरोप द्यायला कोणी होतं का, त्यांच्या हालचाली काय होत्या, हे सगळं सीसीटीव्ही फुटेज बाहेर आलं पाहिजे. आता डीजीसीए असं सांगतंय की आम्ही यातलं सीसीटीव्ही फुटेज अजिबात बाहेर काढू शकत नाही. सुरक्षेचा मुद्दा. कुणाच्या सुरक्षेचा मुद्दा? घटना घडून गेली, तुम्ही सुरक्षा देऊ शकला नाही, या राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला जीव गमवावा लागला. आता कुठल्या सुरक्षेच्या बाता मारतंय बरं डीजीसीए? त्याची खिल्ली उडवणं आणि त्या संबंधाने अडथळे निर्माण करणं हे कोण करत आहे? तर हे एकजात भाजपचे सगळे नेते करत आहेत. तर गोपनीयतेच्या नावाखाली तुम्ही कुणाला वाचवण्याचा प्रयत्न करताय? बदलापूरमध्ये सातत्याने कायदे सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशी स्थिती निर्माण होतीये. कधी महिलांच्या संबंधाने असणारे प्रश्न असतील, कधी लहान मुलीच्या लैंगिक शोषणाचा प्रश्न असेल, कधी अंमली पदार्थांचा विळखा असेल आणि आता आलेलं हे नव्याने स्त्री बीजांच्या तस्करीच्या संबंधाने असणारं प्रकरण. या प्रकरणाच्या निमित्ताने म्हणजे गुन्हा किती वाईट पद्धतीने घडू शकतो आपल्या कल्पना शक्तीच्या पलीकडे जाऊन जेव्हा अशा पद्धतीची गुन्हेगारी समोर येते तेव्हा अनेक प्रश्न निर्माण होतात. त्यातला पहिला प्रश्न असा की अशा पद्धतीने स्त्री बीजांची तस्करी होणं हे मुळात एका व्यक्तीकडून होणारा हा गुन्हा नाही, ही संघटित गुन्हेगारी आहे. यामध्ये असणारे डॉक्टर्स, नर्सेस, वैद्यकीय अधिकारी आहेत का, कर्मचारी आहेत का, एखाद्या हॉस्पिटलचा अख्खा स्टाफ आलेला आहे का, या सगळ्या गोष्टींची चौकशी झाली पाहिजे. कारण यामुळे एकूण आरोग्य खात्याच्या कार्यक्षमता आणि आरोग्य खात्यासाठी असणारी जी तत्व आहेत, जे इथिक्स आहेत, ज्याला आपण व्यावसायिक मूल्य म्हणतो, त्या सगळ्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण होतात. अगदी त्याच वेळेला पोलीस अधीक्षक करतात काय? वारंवार बदलापूरचे असे प्रश्न निर्माण होतात आणि वारंवार यावर फक्त तात्पुरती मलमपट्टी केली जाते. काय पोलीस अधीक्षकांना कोणीही कंट्रोल करून उत्तर विचारणार नाही का? या संबंधाने पुन्हा प्रश्न निर्माण होत आहेत. आणि तिसरा महत्वाचा प्रश्न, यातल्या ज्या पीडित महिला आहेत, एखाद्या मायमाऊलीला आपल्या गर्भाशयाच्या संबंधाने सुद्धा जर तडजोड करावी लागत असेल, इतकी अगतिकता एखाद्या मायमाऊलीच्या बद्दल जर निर्माण होत असेल, तर याचा अर्थ कितीही धिंडोरे पिटवले तरी सुद्धा महाराष्ट्राची, पर्यायाने या देशाची अर्थव्यवस्था किती डबघाईला आलेली असेल की जिथल्या स्त्रियांना स्वतःच्या गर्भाशयाच्या संबंधाने सुद्धा तडजोडी कराव्या लागतात. हे वाईट आहे. विश्वगुरु म्हणवणाऱ्या देशाच्या प्रमुखाच्या साठी सुद्धा ही गोष्ट अत्यंत लाजिरवाणी आहे. त्यामुळे आमची अपेक्षा आहे की या प्रकरणात फक्त गृह खातं नाही तर गृह खातं, आरोग्य खातं आणि कुठे आर्थिक घडी विस्कटलेली आहे त्या संबंधाने आम्ही या अधिवेशनातही प्रश्न विचारूच. पण या सगळ्याच खात्यांनी अत्यंत गांभीर्याने लक्ष घालण्याची गरज आहे आणि बदलापूर मधल्या ही एकूण जी घडी विस्कटलेली आहे ती घडी बसवण्याची गरज आहे. आम्ही याच्या आधीही मी माझी भूमिका मांडलेली आणि अतिशय स्पष्टपणे मांडलेली आहे की ज्या पद्धतीने या विमान अपघाताच्या संबंधाने अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं अजूनही मिळालेली नाहीत. मग तो व्हिजिबिलिटीचा मुद्दा असेल, पायलट बदलण्याचा मुद्दा असेल, ऐन वेळेला विमान रस्ते मार्गाने प्रवास करणारे दादा विमान मार्गाने प्रवास करण्यासाठी का तयार झाले या संबंधाने प्रश्न असेल, किंवा दादांच्या संबंधाने घड्याळीचा कितीतरी मुद्दे आहेत. या सगळ्या मुद्द्यांवर विशेष म्हणजे जेव्हा कागद, मोबाईल सगळं सुरक्षित राहतं आणि ब्लॅक बॉक्स जळाला असं सांगितलं जातं, हे अजून गंभीर आहे की ब्लॅक बॉक्स जळू कसा शकतो, त्यातला डेटा जाऊ कसा शकतो. बरं, त्यातही जेव्हा सांगितलं जाते, जेव्हा एक आम्ही प्रश्न विचारतोय की तुम्ही सगळ्या प्रकारचे फुटेज दाखवताय ना, पण मुळात पहाटे साधारणतः 5:30 पावणे 6 पासून ते दादा विमानात बसेपर्यंतच जे एकूण सीसीटीव्ही फुटेज आहे ते कोणत्या गाडीने आले होते, त्यांना विमानतळावर कोण सोडायला आलं होतं, विमानात ते कसे बसले, त्यांच्या सोबत त्यांना निरोप द्यायला कोणी होतं का, त्यांच्या हालचाली काय होत्या, हे सगळं सीसीटीव्ही फुटेज बाहेर आलं पाहिजे. पण यावर डीजीसीएने जो अजब तर्क लावलेला आहे, म्हणजे असाच अजब तर्क निवडणूक आयोगाने लावला होता की आम्ही मतदान करतानाच सीसीटीव्ही फुटेज जारी करू शकत नाही. आता डीजीसीए असं सांगतंय की आम्ही यातलं सीसीटीव्ही फुटेज अजिबात बाहेर काढू शकत नाही. सुरक्षेचा मुद्दा. कुणाच्या सुरक्षेचा मुद्दा? घटना घडून गेली, तुम्ही सुरक्षा देऊ शकला नाही, या राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला जीव गमवावा लागला. आता कुठल्या सुरक्षेच्या बाता मारतंय बरं डीजीसीए? का डीजीसीएला वाटत नाहीये की ते सीसीटीव्ही फुटेज मिळणं ही महाराष्ट्राची गरज आहे? महाराष्ट्राच्या मनातल्या अनेक शंका आहेत आणि त्या शंकांची उत्तरं मिळाली पाहिजेत. बरं, या सगळ्या संबंधाने जेव्हा आमदार रोहित पवारांनी प्रश्न निर्माण केले, मी तेव्हाही ट्विट करून म्हटलं होतं, तेव्हाही माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं की आमचा कुठल्याही व्यक्ती, संघटना, पक्ष यांच्यावर अंगुली
निर्देश नाही. आमचा यावर काही कुणाबद्दल संशय नाही, पण घातपात आहे का याची चौकशी नक्की झाली पाहिजे. पण या सगळ्या संबंधाने जर कुणी अडथळा निर्माण करणार असेल तर मात्र शंका घ्यायला वाव असेल. आता अडचण अशी आहे की रोहित पवारांनी जेव्हा प्रश्न विचारलेले आहेत तेव्हा त्याच्यामध्ये त्यांनी विचारलेल्या प्रश्नांनाच त्याची खिल्ली उडवणं आणि त्या संबंधाने अडथळे निर्माण करणं हे कोण करत आहे? तर हे एकजात भाजपचे सगळे नेते करत आहेत. कोण त्यांना सोशल मीडियाला ट्रोल करतंय? तर ते सगळे अकाउंट बघितले तर ते सगळे भाजप भक्तांचे अकाउंट आहेत. याचा अर्थ आम्ही काय काढावा? कारण आम्ही व्हेरी फर्स्ट डे आम्ही क्लिअर केलं होतं की आम्हाला कोणावरही शंका म्हणून आम्हाला बोलायचं नाही, पण याची चौकशी झाली पाहिजे आणि याच्यावर अडथळे आणणाऱ्यांच्या बद्दल शंका येऊ शकते. मग अडथळे आणणारी वक्तव्य का केली जात आहेत? एक दुसरं असं की 22 दिवस तटकरे आणि पटेल यांना का सुचलं नाही की या अपघाताची चौकशी व्हायला हवी म्हणून? बरं, एवढा मोठा अपघात झाला त्यानंतर तरी सुरक्षेच्या संबंधाने सरकार गंभीर का नाही? वारंवार राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेल्या सुनेत्रा पवार यांच्या सुरक्षेच्या संबंधाने हलगर्जीपणा का केला जातोय? काल ज्या पद्धतीने अनिकेत तटकरे हा प्रोटोकॉल तोडू शकत नाहीत, त्यांना काय विशेष प्रिव्हिलेज मिळतं काय की ते सुनील तटकरेंचे चिरंजीव आहेत म्हणून? चुकीची गोष्ट आहे. एका राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या संबंधाने एवढी मोठी दुर्घटना घडली, त्याला 1 महिना उलटला नाही, तोच त्याच कुटुंबातल्या त्यांच्याच पत्नी या राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतात आणि त्यांच्याही सुरक्षेच्या बाबत जर असा हलगर्जीपणा होत असेल तर हे गंभीर आहे, हे चिंतनीय आहे. इव्हन अनिकेत तटकरेंची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. अनिकेत तटकरेंना याबद्दल जाब विचारला गेला पाहिजे. अनिकेत तटकरे अशा पद्धतीने सुरक्षाकडे तोडू शकत नाहीत. विशेष म्हणजे त्यांचे सगळे अंगरक्षक सोबत असताना, त्यांच्या ड्रायव्हरला बाजूला ठेवून, कुठलाही प्रोटोकॉल नसताना अशा पद्धतीने वागलं जातं. आशा बुचके नावाची एखादी भाजपची कार्यकर्तीच पुढे येते, ती उपमुख्यमंत्र्यांना अगदी रेटून पुढे जायचा प्रयत्न करते. म्हणजे एकीकडे हे राज्य फुले शाहू आंबेडकरांचं राज्य असं वारंवार सांगितलं जातं. एवढ्या वर्षानंतर उपमुख्यमंत्री पदावर का होईना इथे महिला उपमुख्यमंत्री म्हणून लाभलेल्या आहेत, पण त्यांच्या मान सन्मानाच्या संबंधाने जे अक्षम्य हलगर्जीपणा होत आहे, अगदी फ्रान्सचे राष्ट्रप्रमुख आल्यावर सुद्धा ज्या पद्धतीने बॅनरबाजी केली आणि या बॅनरबाजीमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांचे फोटो ज्या प्रपोर्शन मध्ये लावले गेले, तुम्ही महिला म्हणून त्यांना दुय्यम स्थान देत आहात का? तुम्ही जाणीवपूर्वक पवार कुटुंबाच्या सुरक्षेमध्ये हलगर्जीपणा निर्माण करत आहात का? कसली गोपनीयता ठेवतात? आता काय गोपनीयता ठेवायचं राहिलं? तुम्हाला ज्यांच्या सुरक्षेच्या नावाखाली म्हणताय तुम्ही, पण कुणाची सुरक्षा होती? उपमुख्यमंत्र्यांची. गेले ना जीवानिशी उपमुख्यमंत्री जीवानिशी गेले आणि त्यांच्या जाण्याची कारणं आम्हाला शोधायची आहेत आणि ती कारणं शोधण्यासाठी जर सीसीटीव्ही फुटेज मागितले जात आहेत तर गोपनीयतेच्या नावाखाली तुम्ही कुणाला वाचवण्याचा प्रयत्न करताय, कुणाला लपवण्याचा प्रयत्न करताय? आम्ही जेव्हा प्रश्न आणि हे प्रश्न मी त्या पक्षाची नाही, पण अजित दादा हे जरी राष्ट्रवादीतले नेते असले तरी उपमुख्यमंत्री म्हणून ते राज्याची ऍसेट होते आणि राज्याच्या ऍसेटच्या संदर्भाने प्रश्न विचारण्याचा अधिकार राज्यातल्या प्रत्येक नागरिकाला प्राप्त होतो. पण प्रश्न विचारणाऱ्याचीच खिल्ली उडवणं आणि त्यालाच अशा पद्धतीने ट्रोल करणं हे जे आहे हा गलिच्छपणा आहे आणि उलट असं करून भाजपा स्वतःची विश्वासार्हता कमवतात. बुलढाणा जिल्ह्यातील मला असं वाटतंय की मी त्या संबंधाने काल माहिती घेतली. त्याच्यातला जे राजकीय रंग देण्याचे प्रयत्न केले गेले ते अत्यंत वाईट आणि चुकीचे होते. मात्र आज तिथे अश्वारूढ पुतळा उभा राहत आहे आणि कुठलंही त्यात राजकारण होणार नाही या संबंधाने सगळ्याच नेत्यांनी खबरदारी घेतली. तिथले स्वतः स्थानिक असणारे जे भाजपचे प्रवक्तेही आहेत, विनोद वाघजी किंवा तिकडचे डॉक्टर राजेंद्र शिंदेजी असतील, त्या सगळ्याच लोकांशी जेव्हा बोललो त्यावेळेला लक्षात आलं की निष्कारण कुणीही त्याला राजकीय रंग देण्याचं कारण नाही. एक अत्यंत काय म्हणता येईल कर्णोपकरणी चर्चा पसरली आणि त्यातनं तो तणाव निर्माण झाला. पण तो तणाव आता निवडलेला आहे आणि त्यावर आता एक जबाबदार पदाधिकारी म्हणून मी बोलून पुन्हा कुठलाही तणाव वाढवू नये. नाही, हे गंभीर आहे. खरं म्हणजे जर तो 3 वेळा आलेला असेल तर अजून एक प्रश्न निर्माण होतो की तो जेव्हा पहिल्यांदाच आला तेव्हाच तात्काळ पोलिसांना का कळवलं नाही? तो 3 वेळा येण्याची वाट का बघितली होती? तो पहिल्यांदा आला, तो दुसऱ्यांदा आला, मग आपल्याला माहित आहे आपण ते तात्काळ माहिती पोहोचवली पाहिजे. कारण काय आहे बघा, दोन्ही बाजूंनी सारासार चर्चा त्याच्यावर झाली पाहिजे. कृष्णा आंधळे सारखा आरोपी हा पकडला गेला पाहिजे, त्याला कठोरातलं कठोर शासन झालं पाहिजे. किंबहुना आधीचं जे सगळं आरोपपत्र आहे जे संघटित गुन्हेगारीचं त्यातलाच तो असल्यामुळे ते नवं आरोपपत्र फार फार तर एक नवा चार्ज की पोलिसांना हुलकावण्यात येत इतके दिवस अटकून राहणं हा एक वेगळा गुन्हा अजून लागू शकतो. पण मला असं वाटतं की एखाद्या आरोपीच्या संबंधाने जर माहिती कुणालाही मिळत असेल तर त्यांनी ती माहिती पोहोचवली पाहिजे. पण पोलिसांच्या आधी जर माहिती इतरांना मिळत असेल तर पुन्हा एकदा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर
कार्यक्षमतेवर निश्चित प्रश्नचिन्ह पासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होते आणि विरोधी पक्ष नेता म्हणतात सभागृहात विरोधी पक्ष नेता असणे हे लोकशाहीचे सौंदर्य आहे. परंतु विरोधी पक्षाचे सह अस्तित्वच मान्य करायचे नाही हे एक अत्यंत काय म्हणता येईल डरपोक राजकारण आहे. भाजपाला किती भीती वाटते की एवढं पाशवी बहुमत असताना सुद्धा अजूनही जर भाजपा घाबरत असेल तर ते वाईट आहे. पण या सगळ्या संबंधाने आम्ही जरी विरोधी पक्ष नेते किंवा काहीही या संबंधाने गोष्ट घडत असेल तरी सुद्धा या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आम्ही आमच्या भूमिका अत्यंत ताकदीने मांडू. अनेक मुद्दे या संबंधाने मांडायचे आहेत. जसं मी म्हटलं की आजचाच स्त्री विद्याच्या संबंधाने जो बदलापूरचा प्रश्न होता या प्रश्नामध्ये अर्थव्यवस्थेचे सुद्धा कंगोरे तितकेच महत्वाचे आहेत. लाडकी बहीणच्यासाठी सारथी बारथी महाज्योती या तीनही ठिकाणचे जे निधी वळवण्याचा प्रयत्न झाला आणि यात सामाजिक न्याय विभागाला अत्यंत अकार्यक्षम मंत्री लाभल्यामुळे ज्या अकार्यक्षम मंत्र्यामुळे हे सगळे निधी वळवले गेले तर याही संबंधाने प्रश्न विचारले जातील. याच वेळेला मुख्यमंत्र्यांचा लाडका भाऊ प्रशिक्षण योजना ही जी होती ही योजना कम्प्लिटली बंद झालेली आहे. तर या संबंधाने सुद्धा प्रश्न अधिवेशनात विचारले जातील. आर्थिक अधिवेशनाच्या नंतरचे अजून महत्वाचे प्रश्न की सावरी ड्रग्ज प्रकरणामध्ये जे करोडोची उलाढाल झाली त्या करोडोच्या उलाढालीचं नेमकं काय आणि या संबंधाने असणारा तपास कुठपर्यंत आलेला आहे यावर सुद्धा प्रश्न विचारले जातील. शिवाय जो पंढरपूर मोहोळ पालखी मार्ग ज्यामध्ये 1400 कोटीच्या घोटाळ्यांचा विषय मागच्या अधिवेशनामध्ये मी स्वतः पत्रकार परिषद घेऊन मांडला होता आणि सभागृहामध्ये आमचे नेते वरच्या सभागृहामध्ये सन्माननीय अनिल परबजी, खालच्या सभागृहामध्ये सन्माननीय भास्कर दादा किंवा काँग्रेसच्या वतीने वडेट्टीवारजी यांनी जो विषय मांडला होता त्या विषयाचा पाठपुरावा याही अधिवेशनात केला जाईल.